टीम अमरेश. पहिलाच बॉल ऑन साइडला शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु बॉटमॅनचा तेवढा चांगला उपयोग पाहायला मिळत नाही. एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून स्टार्ट द फाउंडेशन श्री गणेशा केले जाते 1 या धावसंख्येने आणि संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये निखिलने सुरुवात करून दिली. चांगली टीम परी 11 धाकटी डहाणू या संघासाठी. या संघामध्ये जर पाहिलं तर तारिस सितारे प्रतिस्पर्धी संघामध्ये जर पाहिलं तर तारिस सितारे आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि एक गाव एकच्या फॉर्मॅटने आज जर पाहिलं तर प्रत्येकाने एक चांगली उंची निर्माण करून दिली गेली आहे. क्रिकेटर असतील, अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, लाईव्हवाले असतील, जबरदस्त कामगिरी राहिली प्रत्येकाची. स्लोवर पद्धतीचा बॉल फटका फसला. मिस टायमिंग सॉफ्ट डिसमिसलच्या स्वरूपात पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये परी 11 धाकटी डहाणू संघाला. धावसंख्या 1 असताना लगवलेला पहिला धक्का मयूरला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. लग्नाचे दिसाला नवस करून दे वाला न वाला न वाला 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 वाला. डहाणू टीम ज्यावेळेला विकेट जाते लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कारण की आजच्या दिवसाला जर पाहिलं तर आजचा फायनल डे आहे. अंतिम दिवस आपण पाहताय जरूर एक गवेकचा फॉर्मॅटचा आणि तिथून जर पाहिलं तर आजच्या दिवसात फायनल देखील खेळवायची आहे. म्हणजे एक मॅच एक्स्ट्रा स्वरूपात आपल्याला खेळवायची आहे. याचं लक्षपूर्वक केंद्रित करा मित्रांनो. आणि की एक चांगली स्पर्धा आपण खेळतायत आणि अगदी जर पाहिलं तर एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या संपूर्ण स्पर्धेचा आपण पाहत आहेत. एक अव्वल दर्जाची पुढे येणारी आपण ही स्पर्धा पाहतोय. SSP 11
या टीमचं कौतुक करेन. ज्याप्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यामागे त्यांचं देखील यश फार मोठं राहिलं. त्यानंतर जर पाहिलं तर केपी ग्रुपचं देखील मी कौतुक करेन. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर त्यांचं देखील योगदान या संपूर्ण स्पर्धेकरिता फार मोठं राहिलेलं आहे. 9 मीटर मैदानाच्या आतमध्ये विश्लेषण धावसंख्या फटकावरती 1. पुढचा बॉल याही वेळेला फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग चेस पाहायला मिळतोय. 1 बाउन्स बॉलला कॅरी करत असताना बॉल आतमध्ये ढकलून दिले. एक सिंगल कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेला आहे आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या गेल्या आहेत. ज्या महत्त्वपूर्ण 2 विकेट होत्या त्या महत्त्वपूर्ण विकेट 2 मिळवून दिल्यात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने. संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 3 रन्स ऑन दी बोर्ड लगावले गेले आहेत. ज्याप्रमाणे कामगिरी केली गोलंदाजीने आतापर्यंत अप्रतिम, परंतु करण एक विस्फोटक फलंदाज आहेत आणि ते आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. करण आलेत, बॅटची इनसाइड एज लागले. या वेळेला जर पाहिलं तर फलंदाजाला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. धक्के पे धक्का दे धक्का, आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लगावला गेला आहे. टीम परी 11 धाकटी धानू. अतिशय सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतायत. तेवढंच सुंदर हे मैदान, प्रत्येकाला आवडणारं आणि खेळाडूंना हवं असं वाटणारं हे मैदान. आपल्याला मीरा भाईंदर परिसरामध्ये असं एकमेव मैदान पाहायला मिळते जे प्लेन, सपाट आणि अगदी जर पाहिलं तर आउटफील्ड फार मोठ्या प्रमाणावरती फास्ट पाहायला मिळते. परंतु आजच्या दिवसात जर पाहिलं तर षटकार कमी प्रमाणात जाताना दिसत आहेत आणि अशा रीतीने जर पाहिलं तर संघाची धावसंख्या फटकावरती फक्त आणि फक्त 3 गडी गमावल्यानंतर प्रथमदा बॅटिंग करत असताना धाकटी धावून संघाला पाहतात एक बलाढ्य संघ, परंतु जॉली बॉईज मुंब्रा देखील एक जबरदस्त संघ आहे. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलाय, फटका तर फसलाय, परंतु यावेळेला जर पाहिलं तर नोमॅन्स लँड मध्ये नशीब आहे आज मैदानाच्या आतमध्ये जॉली बॉईज मुंब्राचं. या ठिकाणी जर पाहिलं तर एक सिंगल येईल. षटकार झाले समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद धावसंख्या धावून फटकावर जाऊन पोहोचेल 4च्या घरामध्ये. थोडंसं अडचण, दबाव, प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जाणवलं जात आहे. अर्थातच जर पाहिलं तर परी 11 डाकटे धावून संघावरती 4 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या आहेत. या ऐकूया डीजेला येऊया पुढे एकदा या महत्वपूर्ण मॅचच्या दिशेने. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतला आहे बॅटिंग पॉवर प्ले. एक मुभा असेल आता या षटकामध्ये देखील की चांगल्या धावा बनवाव्यात. पहिल्या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा बनल्या नव्हत्या, फक्त 4 धावा 3 गडी बाद या बनल्या गेल्यात. आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. कल्पेश आणि दुसऱ्या बाजूला निखिल. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच कल्पेश आहेत. एक अनुभवी आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून आपण त्याला कित्येक वेळा पाहिलंय. धाकटी धावणू संघ 1-1चा फॉर्मॅट ज्याच्याकडे एखाद्या गावामध्ये खेळण्यासाठी जातो त्यांचा खेळ हा प्रामाणिक आणि एक उच्च दर्जाचा खेळ आपण सातत्याने पाहतोय. आणि षटक क्रमांक 2 मध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी आलेत जॉली बॉईज मुंब्रा या टीमच्या माध्यमातून आपण पाहतायत अरफात जर पाहिलं तर एक लेफ्ट स्पिनर म्हणून त्याला सातत्याने ओळख मिळाली गेली. तेच गोलंदाज आलेत. पहिला बॉल कोलाट टाकलाय, काय जबरदस्त लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर बॉक्स असतो, बॉक्सच्या अगदी आतमध्ये क्रीजमध्ये टाकलेला बॉल आणि तिथून जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अगदी जर पाहिलं तर मॅच संपूर्ण जर पाहिलं तर पारडं पहिल्या षटकामध्ये पलटले गेले कारण की 3 विकेट पहिल्या षटकात गमावल्या गेल्यात. परी 11 धाकटी धावणू संघाने, परंतु त्यानंतर कमबॅक त्यांना करावं लागेल. फुलटॉस होता, दिशा दिली, फटका तर अप्रतिम पाहायला मिळते. बॉल थेट निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता युनिटी कप चौकार.
थँक्यू सो मच डीजे. चांगला फटका होता, फुल टॉस बॉल होता आणि फुल टोल वसूल देखील केलाय. चौकारीकरिता 4 धावांनी संघाची धावसंख्या 8. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी डीप कव्हर पॉईंटला पाहता पाहता एक सिंगल कंप्लीट केली गेली. त्या ठिकाणी एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 9. षटक क्रमांक आपण पाहताय. दुसऱ्याचा खेळ अरफात या ठिकाणी आलेत आणि 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतायत ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली मेहनत घेतली. अगदी जर पाहिलं तर त्यांचा मोलाचा वाटा राहिलाय कुणालजी पुरोहित साहेब आणि अगदी जर पाहिलं तर त्यांचं देखील योगदान फार मोठं राहिलं या संपूर्ण स्पर्धेकरिता. साईडला शॉर्ट बॉल होता, मोठा फटकामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसला गेला आणि यावेळेला जर पाहिलं तर धावता झेल कंप्लीट केला. अशक्य ही क्रिकेटमध्ये शक्य झालंय आणि सुंदर जजमेंट सहित झेल कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का, परी 11 धाकटी डावणू संघाला OUT आउट. दर्यावरी आमची डोल होरी घेऊन माशाच्या टोलीनं आम्ही हौदातीचे खोली, आम्ही हौदातीचे खोली. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले आहेत प्रीतम. एक जबरदस्त खेळाडू म्हणून कित्येक वेळा आपण पाहिले. खुल्या गटातून स्पर्धा असतील, त्यानंतर जर पाहिलं तर ज्या अगदी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतोय त्यामध्ये प्रीतम बारी हे नाव आपण सातत्याने ऐकत आलोय. आणि अगदीच जर पाहिलं तर या खेळाडूची एक वेगळी शैली आहे. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी, उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी, ऑल राऊंडर म्हणून आपण कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खुल्या गटातील ज्या ज्या ठिकाणी ओपनच्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी जर पाहिलं तर प्रीतम बारीचं वर्चस्व राहिले आहे. परंतु आज गावाच्या प्रतिष्ठेची या ठिकाणी जर पाहिलं तर गरज होती आणि आज जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट खेळण्यासाठी या भाईंदर नगरीमध्ये उपस्थित झालेत. पहिला बॉल खेळण्यासाठी तयार झालेत. पहिला बॉल सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला दांडी गुल यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात प्रीतम बारीच्या. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तर थारा राहिला नाही आहे, बॅटची एज लागली आहे आणि तिथून जर पाहिजे तर बॉल यष्ट्यांवरती आदळलाय. फलंदाज प्रीतम बारी बॅक टू दी पवेलियन गॉन.
या ठिकाणी जर पाहिलं तर कर्तव्य याने जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि आता मात्र जर पाहिलं तर परी 11 धाकटी डहाणू या संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 45 धावा आणि 46 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय प्रतिस्पर्धी संघासमोर. आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर जॉली बॉयज मुंब्राचा संघ. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात मॅचला सुरुवात होईल म्हणजे पाटील सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. परंतु कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. युनिटी कप 2024 या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुंदर संगीत. धन्यवाद तुषारजी सोनवणे. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्याचा हा दुसरा डाव. एक चांगली लढत आपण पाहतोय परी 11 धाकटी डहाणू आणि जॉली बॉयज मुंब्रा या दोन संघादरम्यान. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या एकंदरीत 45 आणि 46 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे परी 11 धाकटी डहाणू या टीमने जॉली बॉयज मुंब्रा या संघासमोर. चला लगेच दोन बॅटर्स जॉली बॉयज मुंब्रा मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. कारण अजूनही जवळपास 3 मॅचेस बाकी आहेत आजच्या वेळापत्रकातल्या. अंतिम लढत आजच असेल आणि बक्षीस समारंभसुद्धा आजच असणार आहे. त्याचमुळे त्याला वेळ मिळावा, प्रत्येक गोष्टीला आपण व्यवस्थित योजनाबद्ध आखणीत रचलेलं आहे आणि म्हणूनच त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या. सन्माननीय कृणालजी पुरोहित या ठिकाणी उपस्थित आहे. केपी ग्रुप तसेच कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं अन्नदान महासेवा सुरू आहे. जर आपण पाहिलं तर गेल्या 65 रविवारपासून 600हून अधिक नागरिकांना आपण अन्नदान देतोय जैन मंदिरच्या सेवा केंद्रामध्ये. आणि जे तरुण आम्हाला ऐकतायत पाहतायत एका स्पोर्टच्या यूट्यूब वाहिनीवर, तर आपण देखील या कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनला आपण जोडू शकता आणि आपलं योगदान ते वस्तू स्वरूपात असेल, आर्थिक स्वरूपात असेल, ते योगदान आपण देऊ शकता. ही अपील आम्ही कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशनच्या वतीनं तरुणांना करत आहोत. तर आपण पाहतात युनिटी कप 2024 ही स्पर्धा जिग्नेशभाई पारेख एन्जॉईंग एव्हरी मोमेंट. उद्या आपण 8 संघ पाहणार आहोत जे रेग्युलरली नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगणावर क्रिकेट खेळतात. असे 8 संघ उद्याच्या वेळापत्रकात आपण पाहणार आहोत. चला दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. जॉली बॉयज लगेच पाठवून द्या प्लीज. जॉली बॉयज चलिए जल्दी, पूरा स्केड्यूल आज कंप्लीट करना है. तर बंटी आणि अकबर हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. तर बंटी तर एक जुनं नाव आहे. रेग्युलरली जॉली बॉयज मुंब्रासाठी त्यांचं योगदान आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. त्यांचं वय वाढते पण त्याचा क्रिकेटचा खेळ देखील तितकाच भारदस्त आपण सातत्याने पाहतोय. आणि अकबरची साथ घेऊन ते या दुसऱ्या डावाची सुरुवात जॉली बॉयज मुंब्रा या संघासाठी करतील. एक चांगली लढत या करण्यासाठी, कारण या मैदानावर आपण पाहिलं 40 ची 50 जी रेंज आहे धावसंख्येची, ते एक फायटिंग टोटल आपण पाहिली. आणि या अगोदर सामन्याचा 69चा पाठलाग करायचा होता साईमाऊली बोरिवलीला आणि तो पाठलाग जवळपास झाला होता. पण शेवटच्या टप्प्यावर रायझिंग स्टार जोगेश्वरीने बाजी मारली आणि पुढच्या फेरीमध्ये त्यांनी झेप घेतलेली आहे. या सामन्यात जो संघ जिंकणार आहे तो रायझिंग स्टार जोगेश्वरी या संघासोबत खेळणार आहे. तर जोगेश्वरी आपला संघ देखील तयारीत ठेवायचा आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण बंटीला पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण अकबरला पाहतोय, बॉलिंग ट्रॅकवर आपण प्रीतमला पाहतोय परी 11 धाकटी डहाणू या संघाकडून. तर पहिले षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात केलेला आहे प्रीतम बारी. बॉलिंग ट्रॅकवर असेल, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक असेल.
तर पहिलं षटक कुठला संघ आपल्या नावावर करतोय पाहूया. कारण म्हणतात ना की सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात फलंदाज सोपी बनवतायत की गोलंदाज सोपी बनवतायत त्याकडे आता सर्व क्रिकेट रसिकांचं लक्ष लागलेलं आहे. प्रीतम बारी, जसा आपण उल्लेख केला होता की ISPL ही बहुचर्चित स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये श्रीनगर के वीर या संघात खरं तर प्रीतम बारी यांचा खेळ पाहायला मिळालेला आहे. सन्माननीय संजय भाई मुर्दा ग्रामस्थ यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बंटी स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. पहिला बॉल हाताळण्यासाठी प्रीतम अराउंड विकेट, पहिलाच बॉल तेच करा, फ्लिक करायचंय, क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात आहे. थ्रो बॉलिंग एंडला ओ बंटीला माहिती आहे की कधी धावायचंय कधी थांबायचं, त्याचमुळे तो कॉल त्यांनी घेतला. एक सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या 1. जॉली बॉईज मुंब्रा या संघाची पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर अकबर आपण पाहतोय. तर सन्माननीय संजय भैरसाहेब या ठिकाणी उपस्थित आहे. जिग्नेश भाई पारेख यांच्या शुभ हस्ते संजय भाऊंचा आपण व्यासपीठावर विशिष्ट सन्मान करतोय. KP भाऊ देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कृणालजी पुरोहित. पहिल्या चेंडूवर एक सिंगल मिळालेली आहे. टीम जॉली बॉईज मुंब्राला 46चा पाठलाग करायचा, प्रत्येक षटकामागे 9च्या गतीनं जायचंय आणि त्यासाठी आता पहिल्या चेंडूवर एक धाव पाहायला मिळाले. प्रीतम पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म अराउंड विकेटनं स्लीप आहे, शॉर्ट लेग आहे. त्यानंतर आपण अजून जर पलीकडे गेलो शॉर्ट फाईन लेग देखील तैनात केलेला आहे. एक चांगली फील्ड स्ट्रॅटेजी पर 11 धाकटी डहाणूची पाहायला मिळते. जितकं जास्त तुम्ही खेळाल तितकं तुम्ही पुढे जाल आणि त्याचमुळे जॉली बॉईज मुंब्राचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर ठाणे या परिसरामध्ये जवळपास सर्व स्पर्धांमध्ये जॉली बॉईज मुंब्रा हा संघ खेळतो. प्रीतम अराउंड विकेट. ओ ड्राईव्ह करायचा होता पण काय कट होतोय बॉल. पेस आणि टर्न, बॅटची एज आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज होतोय बाद. अकबरला परतावा लागेल. ज्याला आपण स्टिकी बॅटर म्हणून ओळखतो, कल्पेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल 3ऱ्या क्रमांकावर. खरं तर ते ओपनिंगला येतात पण आता थोडासा क्रमबदल, चांगला निर्णय होता. खरं तर लेफ्टी बॅटर या मैदानावर आवश्यक आहेत आणि अकबरला वापरलं होतं. पण वेग भन्नाट होता आणि बॉल पडल्यानंतर रोटेट होतोय. जर आपण डिकास्पोर्टच्या वाहिनीवर स्लो मोशनमध्ये पाहिलं तर तो टर्न तुम्हाला पाहायला मिळेल प्रॉपर अँगलने. आपण रिप्लेमध्ये पाहतोय. आज दिनेश परमार स्वतः स्क्रीनच्या मागे आहेत प्रेक्षकांपर्यंत चांगलं क्रिकेट पोहोचवण्यासाठी. आज जवळपास डिका स्पोर्ट्स ही यूट्यूब वाहिनी बिझी राहिली आहे. जवळपास 3 ते 4 इव्हेंट्स आपण पालघर जिल्ह्यामध्ये मीरा भाईंदर परिसरामध्ये डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय. आता 3 वर्ष तर डिका स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला पूर्ण होतील. पुढच्या वर्षी 3रं वर्ष आहे आणि नक्कीच प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन प्रयत्न दिनेश परमार यांचे पाहायला मिळत आहेत आणि प्रयत्न असायलाच हवे, नाहीतर मग कोणी लक्षात घेत नाही त्या प्रतिभेला. तर अजून 2 सेटअप येत्या डिसेंबरमध्ये डिका स्पोर्ट्सची तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या सेवेसाठी हजर. प्रीतम तयार. स्ट्रायकिंग एंडला कल्पेश. धावसंख्या 1. एक गडी बाद. ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला. कल्पेश खूप चांगल्या पद्धतीने ॲडजस्ट होतो आणि त्यांनी त्या वेगाला ॲडजस्ट केलं आणि बॉलला फक्त दिशा दिली. मिड विकेट स्क्वेअर लेग झोनमध्ये 1 धाव मिळते. प्रीतम बारी चांगलीच सुरुवात देतोय या दुसऱ्या डावामध्ये, जी अपेक्षा होती प्रीतमच्या वतीनं. उर्वार्ध या षटकाचा परी 11 धाकटी डहाणू या संघाच्या बाजूने झुकलेला आहे. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अनुभवी फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो बंटी. धावसंख्या 2. गडी बाद 1. जॉली बॉईज मुंब्रा. जॉली बॉईज मुंब्राला जेव्हा उल्लेख करतो शहजाद शेख यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती टीम मॅनेज केलेली आहे. नासिरबाई व्यासपीठावर उपस्थित आहेत. आज जावेद कुरेशी संघात सामील नाही आहेत. तर या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात कारण कित्येक वर्षांचं क्रिकेट जेव्हा तुम्ही एका संघासाठी खेळत राहता तर नक्कीच तुमचा उल्लेख तो होत राहील जोपर्यंत संघ वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळतो. 3 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 2. गडी बाद 1. ओ यावेळेस बॅकफुटला गेले. ऑन साईडला बॉलला वळवण्याचा प्रयत्न जरूर होता. लेट्स सी कनेक्शन कुठे झालंय.
तर बॉडीशी कनेक्शन झालेलं आहे. लेग बायची एक धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 3 या आकड्यावर. फ्रूट सॅलॅड बॉलिंग आपण पाहतोय प्रीतम बारेची. फुल लेनचे बॉल आहेत, शॉर्ट ऑफ गुड लेन बॉल आहेत, लेन बॉल आहेत, स्लॉट बॉल आहेत, ब्लॉक आउट डिलिव्हरीज त्यांच्या वतीने आपण पाहतोय. आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर बंटीकडे आहेत, तेच आपण पाहतोय. काय बॅकफुटला सरकले आणि त्यानंतर बॉलला फक्त दिशा देण्याचं काम केलं. वेगाला ओळखताना आपण देखील खूप चांगली ॲडजस्टमेंट देऊ शकतोय. कल्पेशचा खेळ आपण अगोदर पाहिला, त्यानंतर आता बंटीचा देखील तोच अप्रोच राहिलेला आहे. धावसंख्या 3. ड्राईव्ह केला, नो बॉल. क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंटला, ओव्हरस्टेप झालेत. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न, चुकीचा कॉल. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद, पण मिळतील या 2 धावा. हीच काय ती गोरी गोरी पोर, अंगण हीच भरलंय जोर. बापूस हिचा हरामखोर, दादा बापूस हिचा हरामखोर. हिचा करतान साखर पुरा, हिचा करतान नो बॉल आहे. एक धाव तर मिळणार होतीच, एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल देणं गरजेचं होतं का, तर या ठिकाणी तो कॉल चुकला. तर जॉली बॉयचे ओनर नासिर भाई यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचं. तसेच परी 11 धाकटी डहाणूचे ओनर प्रसाद खोत यांना देखील आपण विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. दोन्ही संघमालक आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान महत्त्वपूर्ण फलंदाज, मी जसा उल्लेख करतो बंटीचं थांबणं आवश्यक होतं आणि बंटी ही बाद झालेले आहे धावचीच्या स्वरूपात. फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत 4थ्या क्रमांकावर. नवीन बॅटर शाकीर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 4थ्या क्रमांकावर शाकीर येत आहेत. बंटी थोडे नाराज असतील कारण थोडा डिफेन्सिव्ह अप्रोच त्यांचा होता आणि खूप काही देऊ शकले असते आपल्या संघाला, कारण तो अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि धावचीच्या स्वरूपात बाद होणं कुठल्याच फलंदाजाला पसंत पडत नाही. पण या ठिकाणी कल्पेशचा कॉल, कल्पेश थोडे चपळ आहेत, यंगस्टार आहेत, पण त्यांनी तो कॉल घेतला. पण अकबरला बाद व्हावं लागलं, त्यामागोमाग बंटीला बाद होऊन परतावं लागलं. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले एकूण 4. गती परिवर्तन प्रीतमची ही खासियत आहे. स्लो लेग कटर त्यांनी हाताळला अँगलचा यूज करताना. आणि आता ह्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कसं बॅकअप द्यायचं आपल्या प्रतिभेच्या जोरावर. तीच प्रणाली मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारे यांच्या वतीनं पाहायला मिळते. दरम्यान धावसंख्येचा आढावा घेता धावसंख्या झालेली आहे 5. 5 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता 41 धावांची. प्रीतम बारी अराउंड विकेट न, कल्पेश ऑन स्ट्राईक. उलट दिशेने खेळलेत, कनेक्शन प्रॉमिसिंग आहे. कल्पेशच्या वतीनं शेवटच्या बॉलवर येतोय 3rd मॅन झोन क्लिअर करणारा चौकार. 4 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 9. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 37 धावांची गरज. नवीन गोलंदाज करण मीरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. प्रत्येक संघानं आपण जर्सी प्रोव्हाइड केलेली आहे. तर आम्ही TSK स्पोर्ट्सचं सुद्धा आभार व्यक्त करतोय. नितेश पाटील यांच्या कंपनीत, त्यांच्या फर्ममध्ये मॅन्युफॅक्चर झालेले आहेत या सर्व टी शर्ट जे आपण पाहतोय. तर प्रत्येकाचं एकदम बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे जॉली बॉईज बमरा या संघाने. खरं तर प्रत्येक संधीचा फायदा उचलायला हवा आणि कदाचित तोच प्रयत्न दिसतोय. कल्पेश एका लईमध्ये आलेला आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शाकीर पाहतोय आपण. शाकीर स्ट्रायकिंग एंडला असतील. शाकीर आणि कल्पेश दोघांची देहबोली जवळपास सनसमान आहे. सडपाटाचा बांधा, थोडी चपळता तुम्हाला देतो क्रिकेट खेळताना.
करण अंबिरे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय पंचांच्या उजवीकडून. स्ट्रायकिंग एंडला शाकीर. हो, पुन्हा एकदा स्विच करून खेळायचं आहे. आता गोलंदाज देखील ओळखतायत की फलंदाज कुठल्या झोनमध्ये जास्तीत जास्त सक्रिय होण्याचा प्रयत्न करतात. यावेळेस बुंध्यात हा चेंडू ठेवला होता, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लॉकआउट डिलिव्हरी म्हणतो. आणि त्या बॉलवर खूप चांगलं स्विच करायचं आहे, पण त्यानंतर थोडंसं बॅट कनेक्शन. एक धाव मिळते. धावसंख्या डबल डिजिटमध्ये 10 धावा. जिंकण्यासाठी 36ची गरज. बॉल शिल्लक असतील 23 चेंडू 36 धावांची गरज आहे. क्रिकेटचा खेळ हा अडथळ्यांची शर्यत आहे आणि ते अडथळे पार करत करत तुम्हाला सामना जिंकायचा असतो. आणि फक्त एक सामना जिंकून चालत नाही, तर जेव्हा नॉकआउट स्टेज असते 16 संघांच्या प्रतियोगितेत स्पर्धेत तुम्हाला जवळपास 4 वेळा जिंकून पुढे जायचं आहे. हवेत आहे फटका चुकला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक बॉल खाली जजमेंट घेतोय. कॅच कंप्लीट. इझी डिसमिसल. फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय तिसरा. जॉली बॉयज बुमरा. पर 11 धाकटी डाणू. चला, यानंतर अजून 3 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि आम्हाला ते वेळापत्रक आजच पूर्ण करायचं. सचिन भाई, वेळापत्रक आजच पूर्ण करायचंय की उद्या ठेवायचं? जिग्नेश भाई, फायनल उद्या ठेवायची का? उद्या आमचा वेळ आम्ही कोणाला देणार नाही. जिग्नेश भाई, उद्या 8 संघ जे याच मैदानात खेळतात आणि वर्षभर वाट पाहिले त्या फॉर्मॅटसाठी. कल्पेश बाद झाले. नुकसान मोठं आहे, कारण कल्पेशचा खेळ मी पाहिलेला आहे. एकदा तर चिटकले तर ते लाद लवकर होत नाही, म्हणून त्याला मी स्टिकी बॅटर म्हणतो. पण कल्पेश आता बाद होऊन परतलेले आहेत कॅच आऊटच्या स्वरूपात. आणि आता अरफात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. लेफ्टी बॅटर इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही या फॉर्मॅटमध्ये खेळतायत. प्रत्येक संघ तोच अभ्यास करून आलेला आहे. आणि जेव्हा आपण कुठली स्पर्धा, मुख्यत्वे जेव्हा डिका स्पोर्ट्सचं एक चांगलं नेटवर्क तुमच्याकडे आहे, तर काल मैदानात काय घडले तो अभ्यास प्रत्येक संघाकडे असतो आणि त्यावर व्यवस्थित आढावा घेऊन, मागोवा घेऊन संघ बांधणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी बघायला लेफ्टी बॅटर लगेच इंट्रोड्यूस केलेला आहे. अर्थात स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 10. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 36ची. बॉल शिल्लक असतील 22 चेंडू 36 धावांची गरज आहे. बॅटिंग पॉवर प्ले चूज केलंय जॉली बॉईज मुंब्रा या संघाने. क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमधलं, ऑफ स्टंपच्या बाहेर. हो, पुन्हा एकदा अपील. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप आणि ही असेल लेग बायची धाव. 1 धाव ऍड होईल. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 11 या आकड्यावर. जे आधुनिक क्रिकेट आहे ते शफलवर जास्तीत जास्त अवलंबून आहे. त्याचमुळे लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात तर फलंदाज जास्तीत जास्त बाद होतात. पण आजकाल फलंदाज इतके बाहेर सरकतात, ऑफस्टमच्या वाईड लाईन पर्यंत पोहोचतात खेळण्यासाठी, आणि अशा वेळेला अपील होते आणि अपील नाकारले जाते. इम्पॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे. बॅट आणि बॉलचं इन्व्हॉल्वमेंट झालंय की नाही पंच ते देखील पाहतात. धावसंख्या 11, 11 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. जॉली बॉईज मुंब्रा. हो, यावेळेस फोर्स केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक मिडॉनचे पलीकडे सरकतायत. जजमेंट. कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. धक्क्यांवर धक्के बसतायत या ठिकाणी. जॉली बॉईज मुंब्राला चांगला पलटवार. परी 11 धाकटी डहाणूचा. जातय ही पोरी तल्याला, कपर काय धुवाला, कपर टाकूनशी जातय ही याराला भेटवला. हे जातय ही पोरी तल्याला, कपर काय धुवाला, कपर टाकूनशी जातय ही याराला भेटवला. या पोरांचा हाय मावडोला. नवीन फलंदाज पप्पू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. शाकीर बाद झाले. कल्पेश बाद झाले. अकबर बाद झाले. बंटी बाद झाले. सुरुवातीत 4 फलंदाज जास्त काही योगदान न देता परतलेले, ज्यामध्ये एक चौकार आपण उत्कृष्ट चौकार पाहिला पहिल्या षटकाच्या शेवटच्याच बॉलवर प्रीतमच्या विरोधात कल्पेशने खेचला होता थर्ड मॅनला. त्या व्यतिरिक्त अजूनही तशी मजबूत फलंदाजी जॉली बॉईज मुंब्राची पाहायला मिळत नाही.
पण अजूनही यानंतर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पलटवार जॉली बॉयज बुमराकडून देखील अपेक्षित आहे. धावसंख्या 11 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 35 धावांची. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. प्रीतमच्या मागोमाग करण अंबेने सुद्धा या षटकाला खूप चांगला न्याय दिलाय असं आपण कागदोपत्री सांगू शकतोय. चांगला खेळ करण अंबेरेचा या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. ओ स्लीपला क्षेत्ररक्षक आणि अशा पद्धतीनं आल्या पावली परत फलंदाजाला जावं लागेल. पप्पू होतील बाद आणि अशा पद्धतीनं ब्रेस कंप्लीट करतोय करण अंभिरे. बघा काही जे जेंटलमॅन असतात जे विदाउट गॉगल्स मध्ये चांगले दिसतात त्यापैकी एक जिग्नेशभाई पारेख आहेत आणि त्यांनी असं सांगितलंय की चष्म्या व्यतिरिक्त हे जीवन किती चांगलं आहे, हे जग किती सुंदर दिसतं, पण कधी कधी स्वतःला स्टायलिश ठेवण्यासाठी ह्या बॉडी गिअरची गरज आहे. खरं तर स्वतः स्टायलिश आहेत जिग्नेशभाई, त्यात कुठलंच दुमत नाहीये. चला दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पप्पू बाद झाल्यानंतर पापा पोहोचले. पापा सुद्धा एक जुनं नाव आहे जॉली बॉयजचं. आणि पाहूया या ठिकाणी हॅट्रिक बॉल. या षटकात 3 धक्के बसलेले आहेत जॉली बॉयज बुमराहला आणि हॅट्रिक बॉल घेऊन आता बॉलिंग ट्रॅकवर करण अंभिरे सज्ज होते. पाहूया करण अंभिरे यांच्या वतीनं हॅट्रिक पूर्ण केली जाईल का या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत शेवटचा एक बॉल बाकी आहे. ब्रेस तर कंप्लीट केले नवीन फलंदाज पापा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अराउंड विकेट करण अंभिरे. हो ड्राईव्ह करायचा फुटवर्क तितकंसं नव्हतं. डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 11 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 35ची बॉल शिल्लक 18. नजीब मुल्ला ट्रॉफीमध्ये पापाने खूप चांगला खेळ खेळला होता. मी त्या ठिकाणी समालोचनाला होतो आणि त्याचमुळे तीच अपेक्षा आज सुद्धा पापाकडून आपण ठेवू शकतो. कारण आपला क्रमांक किती आहे त्या गोष्टीला महत्त्व नसतं, तुमच्याकडून तुमच्या संघाचा फायदा किती होतोय त्या गोष्टीला महत्त्व दिलं जाते. पापा 7व्या क्रमांकावर आलेत. हा डॉट आलाय. करणचं षटक जबरदस्त राहिलेलं आहे ज्याने त्या षटकामध्ये 3 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 1 धाव खर्च केली. तर एकंदरीत एक चांगलं षटक करण अंभिरेचं संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपू. धावसंख्या 11, आवश्यकता 35ची बॉल शिल्लक 18. 18 चेंडू 35ची गरज. ये बात सच है क्या अगर जिग्नेश भाई पारेख की टीम जीती तो उनको गोवा ट्रिप है? हाँ उनमें कमेंटेटर अंपायर का भी अगर सबको ना ओके हाँ हम सिर्फ सूचना दे सकते हैं, बाकी सोच विचार आप करेंगे. नहीं मेरा है 3 बार इंटरनेशनल टूर हो चुका है अपना, ठप्पे लग चुके. चला मॅच ऑन करूया. तर धावसंख्या झालेली आहे 11, आवश्यकता 35ची बॉल शिल्लक आहे 18. मॅच खरं तर पूर्णपणे आपल्या पक्षात नेण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा राहिला. पुन्हा एकदा प्रीतम बारीलाच बोलवण्यात आलेला आहे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. कारण तर पहिलं षटक चांगलं राहिलंय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या षटकावर सुद्धा ते नियंत्रण पाहायला मिळेल का प्रीतम बारीचं. राऊंड विकेटनं चॉप केलंय बॉलला. खूप चांगल्या पद्धतीने या फटक्याची निवड फलंदाजाने केलंय. क्षेत्ररक्षण चुकलंय आणि मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. फायदा होतोय 2 धावांचा जॉली बॉयज मुंब्राचा. 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 13. 13 रन्स ऑन बोर्ड. प्रीतम बारी काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. पूर्ण वर्षभर जेव्हा आपण व्यस्त असतो म्हणजे प्रत्येक फॉर्मॅटचं जेव्हा आपण क्रिकेट खेळतो तेव्हा मैदान जरी बदललं ते नवीन नसतं. तुम्ही लगेच त्यासाठी ॲडजस्ट होत असता, त्या क्लायमेटशी तुम्ही एकरूप होत असता आणि तेच पाहायला मिळालंय प्रीतम बारीच्या वतीनं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल खेळायचा होता. पंच करताना कव्हर झोनमध्ये अटेम्प्ट तर तो घेतलाय पण होत नाही. बॅट आणि बॉलचं कनेक्शन. डॉट बॉल रेशिओ वाढला तर जॉली बॉयज बुमरा या संघाला नुकसान होऊ शकतं आणि त्याचमुळे त्यावर काम करताना
प्रत्येक चेंडूवर धावा आता आल्याच पाहिजेत जॉली बॉयज मुंब्रा या संघासाठी. धावसंख्या 13 झाले, अजूनही 33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. प्रीतम बारी राऊंड विकेटनं वेगाने प्रत्युत्तर द्यायचं होतं. आडव्या बॅटीने खेळलंय, एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरा धावाचा प्रयत्न, चांगला कलेक्शन. बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, पण आता प्रयत्न चालवला जाईल का? बॅकअप चुकला होता, पण एकाच धावेवर दोन्ही फलंदाज थांबलेले आहेत. एका धावेचे होते वर धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. आज परी 11 धाकटी डहाणू या संघामध्ये गणेश अनुपस्थित आहे. बाकी सर्व मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जर जॉली बॉयज मुंब्राचा विचार केला तर जावेद कुरेशी आज अनुपस्थित आहेत जॉली बॉयज मुंब्रामध्ये. दोन्ही ही चर्चेत राहिलेली नावं आहेत दोन्ही संघांसाठी. धावसंख्या 14. प्रीतम बारी राऊंड विकेट. प्रीतम बारी पूर्ण करतोय गोलंदाजीची जबाबदारी आणि जास्तीत जास्त डॉट बॉल्स त्यांच्या वतीने पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. या षटकात 3 धावा प्रीतमने खर्च केल्यात, 2 डॉट आलेत. विकेट जरी या षटकात येत नाहीये, पण जेव्हा आपण मर्यादित षटकांचा क्रिकेट पाहतो, खेळतो, अनुभवतो, अशा वेळेला जे आवश्यक आहे तेच द्यायचं असतं. आणि या ठिकाणी डॉट बॉल्सवर खूप जास्त भर प्रीतम बारीने या षटकामध्ये दिलेला आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 14. नियंत्रण खूप चांगलं आहे परी 11 धाकटी डहाणूचं या डावावर आतापर्यंत. अजूनही संधी जॉली बॉयज मुंब्रा या संघाकडे आहे. वेळीच त्या संधीचा उपभोग घेतला पाहिजे. यावेळेस इम्प्रोव्हायझेशन बघा, जबरदस्त बॉडी ऍडजस्टमेंट, हँड आय कॉर्डिनेशन, बॉल बॅकवर्ड गॅलेक्सी मारेशा पार, चौकार, 4 धावा. टांगली मांडवण टांगली, अंगाची टांगली मांडवण टांगली, ऐसा मांडवण कुंभरा रवला, ऐसा मांडवण कुंभरा रवला, यो तालानु ना. थँक्यू. समोर वेग आहे तर माझ्याकडे इम्प्रोव्हायझेशन आहे. जसा मी पापाचा उल्लेख केलाय की पापाकडे तो कॅलिबरचा पार्ट राहिलाय आणि त्याचमुळे ते चौकार त्याच्याकडून अपेक्षित आहेतच. आणि काय वेगानं ते इम्प्रोव्हायझेशन त्यांनी केलं. 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. धावसंख्येला जो अडसर झाला होता, धावसंख्येचा वेग थांबला होता, त्या धावसंख्येला वेग दिलाय. धावसंख्या 18 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. अगोदरच मन बनवलं होतं स्वीप करण्याचं, पण त्या ठिकाणी होत नाही. कनेक्शन येतोय. हा डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 18. आवश्यकता आहे 28ची. बॉल शिल्लक असेल 12 चेंडू, 28 धावांची गरज जॉली बॉयज मुंब्रा. घेऊ एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो. चला, ड्रिंक्स ब्रेक जास्त मोठा नसावा, लगेच संपवा आणि ड्रिंक्स बॉयला बाहेर पाठवून द्या. आम्हाला नक्कीच एक चांगलं क्रिकेट पाहायचं आहे, त्यासाठी ही घाई आम्ही करण्याची विनंती करतोय. आम्ही आमच्या सर्व स्पॉन्सरचा आभार व्यक्त करतो. श्री कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशन, केपी ग्रुपच्या वतीने सर्व प्राइजेस स्पॉन्सर आहेत. मिस्टर जिग्नेश पारेख SSB 11 यांच्या वतीने टॉस बॉक्स आणि ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. मिस्टर चेतनजी जैन वर्धमान मोबाईल्स यांच्या वतीने वॉटर अँड शूज स्पॉन्सर आहे. मिस्टर शॉन पुरकर GTS स्पोर्ट्स यांच्या वतीनं मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट स्पॉन्सर आले. मिस्टर मेहबूब भाई कायना स्पोर्ट्स यांच्या वतीनं बेस्ट बॅटरसाठी बॅट स्पॉन्सर झालेले आहे. आणि श्री धर्मेंद्र जैन चिल आउट डाईन यांच्या वतीनं स्नॅक्स आणि फूड आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. चला परिपॅकर्स, जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक संपला असेल तर ड्रिंक्स बॉयला बाहेर पाठवून द्या. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. इक्वेशन आहे 12 चेंडू 28 धावांची गरज. 3 षटकावर चांगलं काम गोलंदाजांनी केलं. खरं तर 2च गोलंदाज आपण पाहिले, प्रीतम बारी आणि करण अंभिरे दोघांनी चांगली कामगिरी निभावली. क्षेत्ररक्षकाची साथ त्यांना मिळाली आणि त्याचमुळे जॉली बॉयज हा तगडा संघ आहे. आपण जेव्हा ग्रामीण क्रिकेटचा उल्लेख करतो आणि सुरुवातीचे जे फलंदाज होते ज्यांच्यावर विश्वास होता त्यांना जास्त चांगला खेळ देता आला नाही आणि म्हणूनच ते दडपण आता मधल्या फळीतील फलंदाजांवर ओढावलेलं आहे. पण दडपण या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून खेळायचं असते. आणि पाहूया आता खेळ
दडपणाच्या बाजूला होईल का जॉली बॉईज मुंब्राचा. नवीन गोलंदाज जल्पेश बारी आपण पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅकवर जल्पेश बारी तुम्ही पाहणार आहात या चौथ्या षटकासाठी. 12 चेंडू 28ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच अरफातच्या वतीने आता 4 धावांचं योगदान मिळालेलं आहे. पापा यांच्या वतीने आतापर्यंत 4 धावांचं योगदान मिळालेलं आहे. पण ते योगदान आता वाढवावं लागेल. थोडकं चालणार नाही तर आता तुम्हाला जास्त वेगानं खेळावं लागेल. क्रिकेटच्या मैदानामध्ये काही सोपं नसतं, सोपं बनवावं लागतं आणि पाहूया ते सोपं बनवलं जात आहे का जॉली बॉईज मुंब्राकडून. हेलिकॉप्टर खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक मिडऑफचे थोडे मागे सरकले, बॉल अडवला तोपर्यंत एक सिंगल ॲड झाली. एका धावेची वाढ, एका धावेच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 19 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 27ची. बॉल शिल्लक असेल 11. 11 चेंडू 27 धावांची गरज. थोडासा वेळ घेतला जातोय. मयूर, निखिल, करण सर्व मेंबर्स या ठिकाणी प्रॉपर कोऑर्डिनेशन करताना पाहायला मिळाले. ऑन साईडला खेळायचे. पापा ऑप्शनच्या बाहेर सरकले पण त्या ठिकाणी होत नाही कनेक्शन. खरं तर आधुनिक क्रिकेट हे कटर्स गोलंदाजांवर राहिलेलं आहे. अमोल बेतोस्कर सर यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलं आणि त्या काळात सुद्धा लेग कटर्स खूप चांगले हाताळले जायचे. मधल्या काळामध्ये पेस गोलंदाजांचा भर आपण पाहिला. पण आताच्या आधुनिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा कटर्सवरच तुम्हाला अवलंबून राहावं लागेल. जेव्हा टणक खेळपट्टी असते अशा वेळेला तुमच्याकडे कटर्स गोलंदाज तर असलेच पाहिजे आणि तेच आता आपण पाहतोय. जल्पेश बारी बॉलिंग ट्रॅकवर आता परत 2 चेंडू त्याने हाताळलेले आहेत. डॉट आलाय. हो, कनेक्शन प्रॉमिसिंग. बॉल सीमारेषा पार. मिड विकेट क्लिअर करताना येतोय षटकार. सिक्सर. आज लगीन मांडव तारा नवरा नवरी आणील घरा. डॉट आलाय. डॉटच्या मागोमाग षटकार सुद्धा आला आणि धावसंख्या पोहोचते आता 25 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. पापा जरी डॉट बॉल पापा यांच्या वतीनं घेतले गेलेले आहेत पण त्या मागोमाग षटकार सुद्धा येत आहेत आणि स्ट्राईक रेट आता तो वाढतोय. या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण 12च्याहून जास्त आस्किंग रेट असलेल्या धावसंख्येचा पाठलाग करतो तेव्हा तुमचा जो स्ट्राईक रेट आहे तो 200च्या पलीकडे असायला हवा आणि आता तोच मला असं वाटते या ठिकाणी पापाचा पाहायला मिळतोय. जवळपास 200च्या जवळ पोचलेला आहे. पण जल्पेश यांनी सुद्धा चांगला खेळ नजीबुल्ला ट्रॉफीमध्ये खेळला आहे धाकटी डहाणू या संघासाठी आणि त्याचमुळे पाहूया आता तो प्रतिकार पुढच्या चेंडूवर त्यांच्या वतीने पाहायला मिळेल का. पापा सेट झालेत पण त्यांना अनसेटल करण्यासाठी जल्पेश बारी यांच्या भात्यामध्ये कुठला चेंडू आहे पाहूया. धावसंख्या झालेली आहे 25. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक बॉल खाली जजमेंट घेत आहेत आणि कॅच कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. बॉल आत ढकललेला आहे. अप्रतिम प्रयत्न अंपायर त्या ठिकाणी आहेत. अमोल बेतोस्कर सांगतायत की बॉल अडवला गेलेला आहे की नाही. अडवलाय ना. बॉल अडवलेला आहे. जेवढ्या धावून काढल्या तेवढ्या धावा असतील मनोज सर. चला आपण
तर जितक्या धावा धावून काढलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण चेक केलेला आहे, कारण तो न्याय प्रत्येकाला मिळावा. मी कौतुक करेन डिका स्पोर्ट्सचं की म्हणजे एका कॅमेरा अँगलने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. चला रिप्ले तुम्हाला डिका स्पोर्टच्या वाहिनीवर पाहायला मिळेल. खरं सिंगल अँगल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. पापा माघार नाही घेणार, पण पापाला आता परतावा लागेल. पापांची कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे. षटकार डबल आला, त्यानंतर डॉट आलेला आहे. दरम्यान धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत झालेली आहे 27. या ठिकाणी आपण डिका स्पोर्ट्सच्या कॅमेरामॅन प्रतिनिधीला विनंती करतो, आपण कॅमेरा अँगल मुख्य मंचाकडे घ्यायचं आहे. सन्माननीय ॲडव्होकेट रवी व्यास साहेब, सन्माननीय पंकज पांडे साहेब, सन्माननीय शैलेश महामुणकर साहेब यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. त्यांचं आम्ही कृणालजी पुरोहित, केपी ग्रुप तसेच आम्ही युनिटी कपच्या माध्यमातून सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा या सर्व बांधवांनी मीरा भाईंदर परिसरामध्ये एकात्मता आणण्याचं काम केलेलं आहे. त्यापूर्ण मित्रमंडळींनी तरुणांना एक चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय ॲडव्होकेट रवी व्यास साहेब, सन्माननीय पंकजजी पांडे साहेब, सन्माननीय शैलेशजी महामुणकर साहेब आणि पूर्ण मित्र परिवार आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अत्तू येत आहेत. अतू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आतापर्यंत पापा, जसा मी उल्लेख केला, नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये सुद्धा पापाचा खेळ मी पाहिला होता आणि त्यांनी ते सादर सुद्धा केलं, सिद्ध करून दाखवलं. एक षटकार एक चौकार त्यांनी आपल्या खेळीमध्ये खेळला. आतापर्यंत जर पूर्ण 8 फलंदाजांचा विचार केला त्यामध्ये पापाचा खेळ चांगला राहिलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 27, आवश्यकता 19ची आणि बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. 7 बॉल 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता. ड्राईव्ह केला बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंगॉनच्या बॉलवर पोहोचला. सिंगल कंप्लीट. दुसरा धावेसाठी प्रयत्न, थ्रो वाईडिश, पण धाव घेण्याचा प्रयत्न थांबवला. तर 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 28 या आकड्यावर जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. एका षटकामध्ये 18 धावा पूर्ण करायच्या आहेत जॉली बॉईज मुंब्रा या संघाला. 6 चेंडू 18 धावांची गरज. चला आपण सन्मान घेऊया. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज मित्रांनो, क्षेत्ररक्षण लावून घ्या. परी 11 धाकटी डाणू, आपल्याकडे वेळ नाही आहे. तर व्यासपीठावर सन्माननीय ॲडव्होकेट रवी व्यास साहेबांचा विशेष सन्मान होतोय आणि सन्मान करताय सन्मान्य कृणालजी पुरोहित, कृणाल पुरोहित वेलफेअर फाउंडेशन तसेच केपी ग्रुपचे संचालक, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावर होतोय. धन्यवाद ॲडव्होकेट रवी व्यास साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिलीत त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय, आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मी विनंती करतो सन्माननीय शैलेशजी महामुणकर साहेब, आपण या. आपला देखील व्यासपीठावर आपण विशेष सन्मान सन्माननीय कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते करतोय. युनिटी कप, खरं तर या नावातच एकात्मता आहे, एकोपा आहे आणि तोच सामाजिक एकोपा आपण कित्येक वर्षांपासून या मीरा भाईंदर शहरामध्ये जोपासत आहात. सर्व धर्म समभाव या उक्तीला न्याय देताना तुमची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. तर सन्माननीय शैलेशजी महामुणकर यांचा देखील उचित सन्मान व्यासपीठावर कृणालजी पुरोहित यांच्या शुभ हस्ते होतोय. उद्या शैलेश महामुणकर सरांचा संघ खेळणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे उद्याच्या दिवसामध्ये. तर उद्या सुद्धा त्यांची भेट या स्पर्धेला लाभेल हे शाश्वती आम्हाला आहे. चला 6 चेंडू 18, मॅच ऑन. निखिल बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अतू आहेत. अतू यांच्या वतीनं पाहूया तो अटॅक केला जातोय का, जो प्रतिस्पर्धी संघाला हार्ट अटॅक देऊन जाईल. 6 चेंडू 18ची गरज आहे. दोन्ही संघाला जिंकण्याची समान संधी आहे. अजूनही निकाल लागलेला नाहीये आणि पाहूया निकाल कुठल्या संघाच्या बाजूने लागेल या षटकानंतर. 6-18 हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक येतोय डाऊन दी बॉल, जजमेंट घेतोय आणि कॅच कंप्लीट. फलंदाज अत्तू पहिल्या चेंडूवर होत आहेत बाद. 5 चेंडू 18ची गरज.
तर तयारीत राहायचं आहे रायझिंग स्टार जोगेश्वरी कॅप्टन. आपण लगेचच या सामन्यात जो संघ जिंकणार आहे त्यासोबत तुम्हाला खेळायचं आहे. तर अमरीश वन ऑफ द क्लास बॉलर ज्यांची गोलंदाजी आपण पहिल्या डावामध्ये पाहिली. आता फलंदाजी या भूमिकेमध्ये अमरीशला यावं लागेल, पण सुरुवात चांगली राहिलेली आहे. निखिल आखरेची लेदर बॉल क्रिकेटचा चांगला अनुभव निखिलकडे आहे आणि आता तो अनुभव गोलंदाजी करताना तो जोपासतोय. परी 11 धाकटी डहाणू या संघासाठी. जॉली बॉईज मुंब्रा या संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. मोठा फटका जो योग्य त्या वेळी आला पाहिजे आणि त्याचमुळे पाहूया अजूनही वेळ गेलेली नाही आहे. जॉली बॉईज मुंब्रा या संघाच्या हातातून 5 चेंडू 18ची गरज. चला परी 11 धाकटी डहाणू जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत. त्यानंतर 3 सामने आम्हाला खेळायचे आहेत. लक्षात घ्या 5 चेंडू 18ची गरज. निखिल हो यावेळेस कनेक्शन झालंय. एलिव्हेशन कमी. बॉल गॅपमध्ये क्षेत्ररक्षक 2 त्या ठिकाणी बॉलचा करतात पाठलाग. शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण एका धावेत शेवट. एका धावेच्या वरून धावसंख्या पोहोचते 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 17 धावांची. बॉल शिल्लक असतील 4. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट. आणि म्हणतात ना परिस्थिती आटोक्यात आहे तोपर्यंत प्रयत्न करून घ्या. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली कितीही प्रयत्न करा तो प्रयत्न कामी येणार नाही. त्यामुळे अजूनही परिस्थिती आहे आटोक्यामध्ये जॉली बॉईज मुंब्राच्या. आणि पाहूया लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये जवळपास 4 ते 5 लेफ्टी बॅटर्स जॉली बॉईज मुंब्रा संघामध्ये. तो USB आहे खरं तर त्यांचा. पापाने त्या गोष्टीचा फायदा उचलला जॉली बॉईज मुंब्रासाठी. 4 चेंडू 17. पायात टाकलेला चेंडू. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये. मागे बॅकअप आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही आहे. एक डॉट बॉल त्रासदायक ठरणार आहे जॉली बॉईज मुंब्रा या संघासाठी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या पूर्ण करायची 17. 3 चेंडू 17 धावांची गरज आहे. 3 balls 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. षटकारच्याच माध्यमातून हे गणित सोडवलं जाऊ शकते. बाकी पर्याय आता उरले नाही आहेत. बसले खाली. सरळ बॅटचा वापर केला. बॅक टू द बॉलर. निखिलने खूप चांगल्या पद्धतीने पकड मजबूत ठेवली. या सामन्यावर 2 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यक आहे 17 धावा. 2 चेंडू 17 धावांची गरज. चला रायझिंग स्टार जोगेश्वरी आपल्या कॅप्टनना तयारीत राहायचं आहे. SSP 11 टॉस बॉक्समध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 2 चेंडू 17ची गरज आहे. स्टंपच्या वरून बॉल ट्रॅव्हल होतो. 1 चेंडू 17ची गरज आहे. 1 चेंडू 17 धावांची गरज आहे. आणि प्रतिकार थोडा कमी पडलाय जॉली बॉईज मुंब्रा या संघाचा. फुलटॉस हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक आहे बॉल खाली आणि कॅच कंप्लीट. फलंदाज बाद. आणि अशा पद्धतीनं मोठ्या फरकाने जिंकलेला आहे परी 11 धाकटी डहाणू हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम जॉली बॉईज मुंब्रा. चला टॉससाठी या रायझिंग स्टार जोगेश्वरी आणि लगेचच यायचं आहे कॅप्टन परी 11 धाकटी डहाणू. SSP 11 टॉस बॉक्समध्ये जे टॉस बॉक्स स्पॉन्सर आहेत जिग्नेशभाई पारेख. चला नासिरभाई आपण याचा जॉली बॉईज मुंब्रा आपण या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे त्याबद्दल नक्कीच आम्ही तुमचा आभार व्यक्त करणार आहोत. खरं तर शहजाद भाऊंना आम्ही मिस करतोय. जावेद कुरेशींना मिस करतो. असं मी बघितलं तर मी लगेच सूचना केली. नासिर भाई कैसा लगा मैदान, कैसा लगा खेलकर? बहुत अच्छा है. ऑर्गेनाइजर भी बहुत अच्छा किया इन्होंने. ऑर्गेनाइजर के बारे में आपको पीछे कोई नहीं डाल सकता. पूरा रात भर मुंब्रा क्रिकेट खेलता है. कई वर्षों से हम देख रहे. तर लगेचच आपण येतो. दीपक भाऊ आपण आपले संगम काय जॉली बॉईजचे आपण त्यांचा विशेष आभार आपण पोचायचे. नासिर भाई SSP 11 प्रेझेंटेशन बॉक्स में. चला जॉली बॉईजचा सन्मान झालेला आहे. धन्यवाद. थँक्यू जॉली बॉईज. आपला विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. या ठिकाणी मूल्यांकन सुरू आहे.